नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात तुमचा लाडका चॅनल फिल्मी चॅस आणि मी आहे जसपाल सिंग. उद्या 2 मराठी मूव्हीज असे रिलीज होणार आहेत, जे काय एक वेगळा अँगल, एक वेगळी धमाल आपल्याला बघायला भेटणार आहे तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात. कुठल्या 2 मूव्हीज आहेत? पटकन ते जाणून घेऊया. काय एक्स्पेक्टेशन आहे त्या मूव्हीकडनं मलाही आणि इतरांनाही? बघूया. तर लेट्स स्टार्ट दिस व्हिडिओ. एंडपर्यंत जरूर बघा. रानटी काही असतात आणि काही बनतात. हे एक वेगळा डायलॉग मारून आहे ना, तो एकदम अमेझिंग ट्रेलर, अमेझिंग ॲक्शन कोरिओग्राफ केलेला आपण ते ट्रेलर बघितलेला आहे रानटीचा. आणि आपल्याला उद्या हे अशी मूव्ही बघायला भेटणार आहे जिथं आत्तापर्यंतचा मराठी सिनेमामध्ये, मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये एवढा व्हायलन्स असलेला किंवा एवढा ॲक्शन पॅक्ड मूव्ही मी तरी अजून पाहिलेलं नाहीये. आणि ते मेकर्स पण क्लेम करतात आहे की ही मूव्ही जी आहे ती अतिशय अमेझिंग ॲक्शन पॅक्ड आणि काय म्हणू शकतो ना, की आपण ट्रेलर बघतानाच यार तो फील येतोय. जेव्हा मी ट्रेलर बघत होतो, जेव्हा ते हिरोची एंट्री होते, तेव्हाच आपण बघितलं, की केजीएफचा जो रॉकीचा एंट्री होता ना, तो तसलाच काहीतरी फील आला यार. त्यात तो आपले संजय नार्वेकर सरांचा जो काय पहिलाच डायलॉग दिलेला आहे ट्रेलरमध्ये त्यांनी, "तुला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा." आणि तो सीन जे काही क्रिएट केलेला आहे, अमेझिंग, अमेझिंग. ट्रेलर पूर्णपणे वाइब देतोय, म्युझिक वाइब देतोय, मेकर्सचा जे काय अँगल असू द्या किंवा डायरेक्शन असू द्या, स्पेशली आय एम टॉकिंग अबाउट द ॲक्शन्सच्या दृष्टिकोनाने अमेझिंगली ते दिसतोय आपल्याला. आणि मला एक्स्पेक्टेशन तेच आहे की फक्त ट्रेलरमध्ये नाही, तर ओव्हरऑल मूव्ही हा फुल्ली एंटरटेनमेंट असायला पाहिजे आणि उद्या आपण ते बघायला जाणार आहोत. त्यातकडनं एक्स्पेक्टेशन असं म्हणणं असेल तर एक्स्पेक्टेशन असं काही नाहीये. बेसिकली एकदम सिंपल एक्स्पेक्टेशन आहे की तो लव्ह स्टोरीचा अँगल कुठेतरी दिसतंय आपल्याला, राइट? तर तो एक टिपिकल लव्ह स्टोरी नको असायला यार. मतलब काहीतरी मसाला, काहीतरी पॅक्ट, जे पातालपूरचं ते एरिया ज्यांनी जे बनवलेलं आहे. आणि त्यात ते काय कास्टिंगचं पण बोललं तर कास्ट पण तुम्ही बघाल तर ते सगळे गँगस्टरच आहे यार. म्हणजे समवेअर कुठेतरी ते सगळी जी कास्ट आहे ती कुठे ना कुठेतरी ते गँगस्टर मूव्हीजशी कनेक्टेड आहात इन द पास्ट. तर आपल्याला त्यांचाही तो कॉन्ट्रीब्युशन तिथं खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे 100%. पण येस, आय एम इगर टू सी. कारण अगेन द ओनली रिझन, तर एकच फक्त रिझन आहे, तो आहे ॲक्शन पॅक्ड मराठी मूव्ही, जे काय आत्तापर्यंत आपल्याला दिसली नाहीये. ठीक आहे. सेकंड जी मूव्ही आहे, दुसरी मूव्ही जी आहे, ते धर्मरक्षक वीर संभाजी महाराजांबद्दल आहे. ती त्यांच्या लाईफ स्टोरीवर किंवा एखादा सिनारिओवर असेल ती. मी त्याचा ट्रेलर बघितलं होतं, पण त्यातनं एक आहे की ठाकूर अनुप सिंग, अ गुड चॉईस. खूप छान म्हणजे कास्टिंग जी केलेली आहे, दॅट वॉज अ गुड चॉईस. ही इज अ व्हेरी गुड ॲक्टर. आणि त्यात आपल्याला तो भूमिका पण खूप भारी दिसतोय, त्यात तो रंगवताना दिसणार आहे. ॲक्शन पॅक्ट असणार आहे. फक्त एक माझा पर्सनल व्ह्यू असा आहे ना, की आत्तापर्यंत महाराजांचे जेवढे पण मी मूव्हीज बघितले आहेत शिवाजी महाराजांबद्दल किंवा हिस्टॉरिकल मूव्हीज बघा, स्पेसिफिकली आय एम टॉकिंग अबाउट मराठी इंडस्ट्री, त्यात आपण दिग्पाल लांजेकर यांचे मूव्हीज बघितले आहेत. ते त्यांनी एक स्टँडर्ड मेंटेन केलेला आहे. त्यांनी एक बेंचमार्क क्रिएट करून ठेवलेला आहे. आणि तो बेंचमार्क कुठे ना कुठेतरी आपल्या डोक्यात असतो, की यार बॉस, पावनखिंड बघितली होती आपण, फस्ते शिकस्त बघितली होती, त्याच्यानंतर बरेचसे मूव्हीज आलेत. तर ते कुठे ना कुठेतरी तो बेंचमार्क सेट झालेला आहे. आणि जे मूव्हीज आपण आता महाराजांबद्दल असू द्या किंवा हिस्टॉरिकल मूव्हीज असू द्या, मराठी इंडस्ट्रीमध्ये स्पेसिफिकली त्याला कंपॅरिझन होतोच. मी तरी करतो आणि मला तो नो डाऊट, कारण दिग्पाल सरांनी जे काही काम बजावलेलं आहे ना भाई, दर्जा एक नंबर यार. म्हणजे तो त्यांचा ड्रेसिंग पासून घेऊन म्युझिक, ॲक्शन, स्टोरी लाईन, डायलॉग्स, एव्हरीथिंग वॉज सो परफेक्ट, सो परफेक्ट. आणि तोच एक्स्पेक्टेशन आता मला या मूव्हीमधनं पण आहे. आणि ऑब्व्हियसली कारण आपले आराध्य दैवत शिवाजी महाराजांच्या सुपुत्र संभाजी महाराजांबद्दल हे मूव्ही आहे, तर कुठे ना कुठेतरी आपल्या एक इमोशनल टच असतोच, 100% असतो. माझाही आहे. कारण बिईंग अ महाराष्ट्रीयन, आय हॅव ना काय म्हणतो आपण, एक कुठेतरी इमोशन टच आहे, त्याला इमोशन दडलेलं आहे त्या गोष्टीमध्ये. आणि तिथं काहीतरी छेडखानी झाली किंवा तो व्यवस्थित दाखवता नाही आला, तर तो राग तर निघणारच आहे, 100% निघणार आहे. पण मला एक्स्पेक्टेशन आहे की ही मूव्ही जी आहे संभाजी महाराजांबद्दल, की ते व्यवस्थित होईल, हिस्टॉरिकल आहे. कारण ऑलरेडी कुठलीही आपण जे मूव्हीज आता आधी पण बघितले, आदिपुरुष पण बघितला किंवा दुसरी मूव्हीज असतील, जे जिथं हिस्ट्री जिथे येते ना, तिथं वेल रिसर्च्ड, वेल एक्सप्लेन्ड
ना कास्टिंग असू द्या किंवा ड्रेसिंग सेन्स असू दे किंवा स्टोरी लाईनला कसं घेऊन जातो आपण, कसे सीन्स क्रिएट करतोय, हा खूप मोठा फॅक्टर ठरतो. आणि या ट्रेलरमध्ये तरी बऱ्यापैकी दिसतंय की आहे. आणि त्याला कंपॅरिझनला त्यांच्या आधीच छावा, विक्की कौशल तुम्ही बघू शकता, त्यात पण त्यांनी जे काही छोटासा टीजर दिलाय ना बॉस, क्रेझी क्रेझी होता तो, क्रेझी. मी व्हिडिओ टाकला होता त्याचा टीजरचा रिॲक्शनचा. आणि मला त्या मूवी पासून पण खूप जास्त एक्स्पेक्टेशन आहे छावा. बिकॉज विक्की कौशलचा जे काय मेकअप केलेला आहे बॉस, अमेझिंग. जे काही ॲक्शन सीन्स दाखवले, अँटी ग्रॅव्हिटी जम्प्स वगैरे 2 दाखवले, ते कुठे ना कुठेतरी तो रिअलिस्टिक वाटतो आपल्याला. कारण आपल्याला माहिती आहे की आपले जे पूर्वज आहेत, जे काही महाराजांच्या काळातले लोक आहेत, मावळे आहेत, ते लढलेत, ते रक्त सांडलंय त्यांचं आणि त्यांनी क्रेझी, म्हणजे आपण जे विचारही करू शकत नाही त्या लेवलला जाऊन ते आपल्या संरक्षणासाठी, स्वराज्यासाठी लढलेत ते. आणि ते कुठे ना कुठेतरी तो इमोशन जे असतो आपला, तो जर का डिस्टर्ब झाला किंवा त्याला तो न्याय नाही देऊ शकले, तर मग तो फेल होते मूवी तिथं. पण अगेन धर्मरक्षक वीर संभाजी महाराजांची जी टीम आहे, आय एक्सपेक्ट त्यांनी खूप मेहनत केली असेल. ऑब्व्हियस आहे, कारण हा एवढा सेन्सिटिव्ह मॅटर असतो हिस्ट्री, की तिथं छेडखानी करणं जरा अवघडच असतो. पण रानटी आणि महाराजांबद्दलची मूवी आहे, दोन्ही उद्या रिलीज होणार आहेत. दोन्हीपासून खूप चांगली एक्स्पेक्टेशन आहे. मूवी मी दोन्ही उद्याच बघणार आहे आणि त्याचे रिव्ह्यूज तुमच्यापर्यंत 100% पोहोचवणार आहे. तर स्टे ट्यून, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंटमध्ये फीडबॅक द्या. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जे खूप इम्पॉर्टंट आहे, माझ्या मराठी बोलण्यात काही चुका आढळल्या असतील तर आय एम रिअली सॉरी. प्लीज मला करेक्ट करा. ठीक आहे. फीडबॅक तुमच्याकडनं मला एक्स्पेक्टेशन आहेचच. तर हेल्प मी टू इम्प्रूव्ह माय मराठी लँग्वेज, तसं बोलू शकतो. पण तरी जास्तीत जास्त जेवढा प्रयत्न करता येईल मला तेवढं मी करतोय. नमस्कार आणि काळजी घ्या. लव्ह यू अलॉट.